आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदारजी आहेत. किल्लेदारजी, खरं तर तुमचं टी व्ही 9मध्ये स्वागत आहे. कालच जो जी आर काढला होता तो मागे घेण्यात आलेला आहे, अर्थात रद्द करण्यात आलेला आहे. काय आपली भावना? भावना काय असणार, हा विजय आहे आमच्यासाठी, मोठा विजय आहे. कारण गेली 2.5 महिने आम्ही ह्याच्यावर काम करत होतो. माननीय राज ठाकरे साहेबांनी खूप प्रचंड कणखर भूमिका घेतली होती आणि सरकारचा जो काही ते जी आरच्या मागे खेळ चालला होता तो खेळ सहनशीलतेच्या बाहेर चालला होता. त्यामुळे मग शेवटी राज ठाकरे साहेबांनी मोर्चाचा आवाज दिला होता आणि त्या मोर्चाला समाजातील सर्वच घटकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत होता. आणि नंतर साहेबांनी पत्रकार परिषदेत हेही सांगितलं की कुठलाही झेंडा नसेल, त्यामुळे इतर राजकीय पक्षही त्याला खूप चांगला प्रतिसाद देत होते. एकंदर त्यातून जो काही फील तयार झाला होता की हा मोर्चा प्रचंड मोठा होईल, अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला जसा मोर्चा झाला होता त्याच्याही तसा दृष्ट लागेल असा मोर्चा होईल, हा फील सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने दसका घेऊन हे दोन्ही जी आर रद्द केले. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना खूप आनंद आहे आणि राज ठाकरे साहेबांचं खूप अभिनंदन. खरं तर आपल्या लढाईला यश मिळायला काय हरकत नाही. यश मिळालंच ना, नक्कीच यश मिळालं. कारण हा लढा शासनाबरोबरचा होता, एक प्रस्थापित भरपूर मोठं मॅन्डेट असणाऱ्या सत्ताधाऱ्यांबरोबरचा होता आणि समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्याला असं नेहमी हिणवलं जातं एकही आमदार नाही, एकही आमदार नसलेल्या पक्षाने सरकारला झुकायला लावलं. त्यामुळे हा मोठा विजय आहे ना. राज ठाकरे साहेबांनी काही म्हणजे आज बैठक देखील बोलवलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? बैठक सारासार चर्चा करण्यासाठी की आता हा मोर्चा आहे 5 तारखेचा, आता जी आर तर निघालेला आहे, जी आर तर रद्द झालेला आहे, मग मोर्चा काढायचा की नाही काढायचा की काय करायचं याच्यावर एक विचार मंथनासाठी साधारण ती बैठक बोलवली असावी. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते मनसे नेते यशवंत किल्लेदार. खरंच आमच्या लढाईला यश आलेलं आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित शिकवांसह मी रवी खरात, TV 9 मराठी, दादर, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.